कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता. घाई, तणाव, कामाचा भार, नात्यांमधील तणाव, पैशांची काळजी आणि मनात सतत एकच विचार राहतो. माझं आयुष्य असं का? मी कितीही प्रयत्न केले तरी शांती, आनंद, समाधानीपण माझ्याजवळ काही येत नाही. आपण बाहेर खाली पाहतो, यश, पैसा, लक्झरी, पण आत रिकामपण. सगळं मिळालं तरी मन शांत नाही. कधी वाटतं का की आयुष्यात काहीतरी हवं आहे, पण ते नेमकं काय आहे हेच समजत नाही? आपल्याला प्रेम हवं असतं, आदर हवा असतो, आनंद हवा असतो, पण आपण त्यासाठी बाहेर फिरतो, इतर लोकांकडून, परिस्थितीकडून, जगाकडून. आणि म्हणूनच आयुष्य गोंधळलेले राहते. गुड वाइब्स गुड लाईफ या पुस्तकात लेखक वेक्स किंग यांनी सांगितलेलं हेच आहे की आनंद, शांती, प्रेम, समाधान हे सगळं बाहेर नाही, ते आपल्या आत सुरू होतं. आपण कोणते विचार करतो, कसे वातावरण तयार करतो, स्वतःशी कसं वागतो, हेच ठरवतं की आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल की नकारात्मक. हे पुस्तक म्हणजे फक्त प्रेरणा नाही, तर स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची शिकवण आहे. चला तर शांत मनाने श्वास हळू घेऊ आणि सुरू करूया हा सुंदर प्रवास. भाग 1. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थ नाही, तो एक पवित्र अधिकार आहे. लेखक सांगतात की जगात सर्वात जास्त संघर्ष ज्या गोष्टीसाठी होतो ती म्हणजे प्रेम. आपल्याला कोणीतरी आपल्याला समजावं, प्रेम करावं, आपल्यावर विश्वास ठेवावा असं वाटत राहतं. पण आपण स्वतःला हे देतो का? नाही. आपण स्वतःला इतरांपेक्षा कमी मानायला शिकतो. बाहेरचे लोक, कुटुंब, समाज हे आपल्याला सांगत राहतात की तू एवढा चांगला नाहीस, तू एवढा सुंदर नाहीस, तू एवढा हुशार नाहीस, तू एवढा योग्य नाहीस, आणि आपण ते मानतो. पण वेक्स किंग सांगतात, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या मूल्याची जाणीव. स्वतःवर प्रेम म्हणजे स्वतःच्या मनाची काळजी घेणे, स्वतःच्या शरीराचा आदर करणे, स्वतःच्या भावनांना समजून घेणे, स्वतःला विश्रांती देणे, स्वतःबद्दल माफी करणे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू लागतो तेव्हा आपण इतरांना दिलेला प्रेमाचा दर्जा सुधारतो, कारण रिकामी भांडी इतरांना पाणी देऊ शकत नाहीत. लेखक स्पष्ट करतात, तुम्ही ज्या प्रकारे स्वतःशी बोलता त्या विचारांनुसार तुमचं आयुष्य घडतं. जर तुम्ही स्वतःला सतत दोष देत राहिलात तर आयुष्य कठीणच जाणार. जर तुम्ही स्वतःला प्रोत्साहन दिलं तर आयुष्य उजळत जाईल. स्वतःवर प्रेम करा म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःचा आदर. हे आयुष्य बदलण्याचं पहिलं पाऊल आहे. भाग 2. तुमचे विचार म्हणजे तुमचे जग. सकारात्मक विचारांनी तुमची वास्तविकता बदलते. आपण दिवसात हजारो विचार करतो, पण आपण लक्ष देतो का की हे विचार आपलं आयुष्य कसं बदलत आहेत? लेखक सांगतात, आपले विचार हीच आपली ऊर्जा आहेत, आणि ऊर्जा जिथे जाते तिथेच आयुष्य वाहतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या गोष्टीला आधीच अशक्य मानलं तर तुमचा मेंदू तुम्हाला प्रयत्नही करू देणार नाही. पण जर तुम्ही मनात म्हटलं की मी करू शकतो, तर तुमचा मेंदू उपाय शोधायला सुरुवात करतो. तुमची मानसिकता हीच तुमच्या जीवनाची दिशा असते. पण येथे काही लोक विचारतात, पण मी सकारात्मक विचार केले तरी परिस्थिती बदलत नाही तर? लेखक सांगतात, सकारात्मक विचार म्हणजे जादू नाही जी लगेच वास्तविकता बदलते. सकारात्मक विचार म्हणजे जग बदलण्यापूर्वी स्वतःला घडवण्याची प्रक्रिया. तुमची विचारशक्ती तुम्हाला कृतीकडे नेते, कृती तुम्हाला परिणामाकडे घेऊन जाते. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यातून असा आत्मविश्वास आणि शांतता बाहेर येते की जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतं. सोपं नियम, जसे तुम्ही विचारता तसे तुम्ही बनता. म्हणून सतत स्वतःला आतून म्हणत राहा, मी सक्षम आहे, मी योग्य आहे, मी पुरेसा आहे. हळूहळू तुमचा आवाज, तुमचं शरीर, तुमचं काम सर्व बदलू लागेल. भाग 3. वातावरण, लोक आणि ऊर्जा. तुम्ही कोणासोबत राहता हे तुमचं आयुष्य ठरवतं. कधी जाणवलंय का की काही लोकांबरोबर बोललं की मन जड होतं, आणि काही जणांबरोबर बसलं की मन हलकं, शांत, आनंदी? असं का? कारण प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत एक ऊर्जा बाळगते, आणि आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो आपण तसंच बनायला लागतो. जर तुमच्या आजूबाजूला तक्रार करणारे, नेहमी नकारात्मक बोलणारे, इतरांना कमी लेखणारे, स्वतःचं दुःख फक्त ओरडून सांगणारे लोक सतत असतील
तर तुमच्या मनातही हळूहळू नकारात्मक ऊर्जा जमा होऊ लागते. तुमच्या आयुष्याचं पातळी ठरते तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या पातळीने. लेखक सांगतात, ज्यांच्यासोबत राहिल्यानंतर तुमची ऊर्जा खाली जाते त्यांच्यापासून अंतर ठेवा. ज्यांच्यासोबत राहिल्यानंतर तुमचं मन शांत होतं तेच तुमचे लोक. हा निर्णय कधीकधी कठीण असतो, कारण हे लोक आपल्या जवळचेही असू शकतात. पण स्वतःला दुखावून कोणाला आनंद मिळणार नाही. तुमची ऊर्जा पवित्र आहे, तिची रक्षा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. भाग 4. कृतज्ञता म्हणजे संपत्ती. जीवनातील सौंदर्य पाहायला शिका. आपल्याकडे जे नाही त्याकडे आपण जास्त लक्ष देतो, जे आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. उदाहरण, कुणाकडे चांगलं घर आहे पण त्याला वाटतं की हे घर पुरेसं नाही. कुणाकडे प्रेम आहे पण त्याचं मन तक्रारीमध्ये अडकलेलं आहे. कुणाकडे नोकरी आहे पण त्याला आपला पगार कमी वाटतो. मन कधीच समाधानी नसतं जोपर्यंत आपण त्याला समाधानी राहायला शिकवत नाही. लेखक सांगतात, कृतज्ञता म्हणजे जादू आहे. ज्या दिवसापासून तुम्ही धन्यवाद माझ्या शरीराला, धन्यवाद माझ्या मनाला, धन्यवाद माझ्या दिवसाला, धन्यवाद माझ्या छोट्या छोट्या आनंदांना असं बोलायला लागता, त्या दिवसापासून तुमची ऊर्जा बदलायला सुरुवात होते. कृतज्ञता म्हणजे जीवनात आधीच असलेल्या आशीर्वादांची जाणीव. तुमचं मन कोमल होतं, तणाव कमी होतो आणि नवीन संधी आकर्षित होतात. कृतज्ञता म्हणजे दार उघडणारी चावी आहे. भाग 5. स्वतःला माफ करा. ही पुढे जाण्याची सर्वात मोठी शक्ती आहे. आपण भूतकाळात अडकतो. गुन्हा, चूक, निर्णय, लाज, पश्चाताप हे मनाला जखडून ठेवतात. वेक्स किंग सांगतात, भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्याचा अर्थ बदलू शकतो. स्वतःला माफ केलं की पिंजरा उघडतो. हे समजून घ्या. त्यावेळी तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आज तुम्ही सुधारलात आहात. मग स्वतःवर शिक्षा का? स्वतःला माफ करणे म्हणजे मी आता बदललेलो आहे, मी माझ्या अनुभवांमधून शिकलो आहे आणि आता मी माझ्या जीवनाचा नवीन अध्याय लिहिणार आहे. ही माफी म्हणजे मुक्तता आहे. ऑथर्स मेसेज. वेक्स किंगचा उद्देश असा की कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही जखमा, कोणत्याही अडचणी असल्या तरी मन शांत आणि प्रेमाने भरलेलं ठेवता येतं. आनंद हा योगायोग नसतो, तो निर्णय असतो. तुम्ही कोणती ऊर्जा जगात पाठवता, जग तुम्हाला तीच परत देते. म्हणून स्वतःला प्रेम द्या, सकारात्मक राहा आणि आपल्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आयुष्य बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही, ती तुमच्या मनात होते. स्वतःवर प्रेम करा, शांत रहा, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या जीवनात चांगल्या ऊर्जा आकर्षित करा. जर हा सारांश तुम्हाला भावला असेल तर बुक बोली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आता पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला ॲटॉमिक हॅबिट्सचा सारांश असलेला व्हिडिओ दिसेल. तो नक्की पहा. तुमच्या सवयी बदला आणि आयुष्यही बदलेल. पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकासोबत.